महाराज म्हणतात, देवा तू जे आमच्या समोर टाकलंस ना ब्रह्मदेवाचं पद वगैरे, आम्हाला त्याचं वर्म कळालंय. कोणतं वर्म कळालंय? की हे मायाजन्य आहे. जे मायाजन्य असतं ते नाशिवंत असतं, दुःखदायी असतं, हे आम्हाला माहीत झाले देवा. ज्याला वर्म माहीत नसतं तो चुकत असतो, ज्याला वर्म माहीत असतं तो चुकत नसतो. परमपूज्य गुरुवर्याचा दृष्टांत देतो इथं. परमपूज्य गुरुवर्य रामकृष्ण भाऊ अतिशय वेगळ्या पद्धतीने सांगायचे. एका दिवाळ सणाला जावई पहिल्यांदा आपल्या मित्र कंपनीला घेऊन सासरवाडीला आला. सासरवाडीला तो पहिल्यांदा आलाय. जास्त आनंद कुणाला होणार? सगळे आपण ऐकलेली मंडळी आहात. भाऊचे दृष्टांत सासूबाईला होणार. परमपूज्य गुरुवारी भाऊ म्हणायचे, सेन चिंदी उतरंडी जावई, हे बायकांना फार प्रिय असतं. शेणासाठी भांडणं लागतात की नाही बायकांची? माझं शेण तू नेलं घरासमोरचं म्हणून. नवऱ्याला चिरगुटामध्ये भाकरी बांधून दिलेली आहे शेतात जाण्यासाठी. बायको काय म्हणते हो नवऱ्याला? जाताना तेवढं चिरगुट सांभाळून आणा. आणि पूर्वीच्या बायका, आता काय उतरंडी राहिल्याच नाहीत. पूर्वी उतरंडी असायच्या. आणि उतरण जर पडली, गाडगी जर फुटली तर ती बाई दिवसभर जेवत नसायची. प्रत्येकाला सांगायचं, माझं आज फार नुकसान झालं बघ. काय झालेलं? अगं उतरंडच पडली, सगळी गाडगी फुटली ग. आणि चौथा आहे साय. दूध देणारी विकणाऱ्या ज्या बायका असतात की नाही, पूर्वीचं काय राहिलेलं नाही. आता डेअरीला दूध जातं म्हणा, पण पूर्वी घरी दुधाचं असं ते काय म्हणायचं त्याला, आडीमध्ये मडकं ठेवलं जायचं. अगदी लाल बुंद दूध व्हायचं. खायला प्यायलाही फार चांगलं लागायचं, चविष्ट लागायचं ते. आणि एखादी माऊली जर दूध न्यायला आली तर तिच्या घरी दूध आहे, तिला दूध वाढायचं. ती कशी वाढायची हो? फुंकून फुंकून वाढायची. का? साय जाऊ नये. तिची थुंकी पडली तरी चालेल, परंतु साय जाऊ नये. आणि शेवटचा राहिला जावई. जावई हा सासूबाईला अतिशय प्रिय असतो. आता दिवाळीची वेळ म्हणजे हिवाळ्यातलीच वेळ ना. पूर्वीचे आता सारखे काय त्या गॅस वगैरे नव्हते, स्टोव्हही नव्हते, चुलीवर स्वयंपाक असायचे. आणि स्वयंपाक करायला मोठ्याचं घर असल्यामुळं स्वयंपाकी असायचा. त्या दिवशी त्या सासूबाईनं म्हटलं, हे बघा, त्या स्वयंपाकाला म्हटलं, हे बाकीच तू सगळं कर, जो गोड पदार्थ आहे ना तेवढा मी बनवणार. म्हणजे कोणता पदार्थ? बासुंदी. आता चुलीमध्ये सरपण घातलं, ओलं सगळं. हिवाळ्याचे दिवस, हिला सवय नाही. चुली पुढे बसायची. धूर सगळा झाला, नाकामध्ये डोळ्यामध्ये धूर गेला, नाक व्हायला लागलं, डोळे व्हायला लागले. हिनं आपला चाटू घेतला आणि बासुंदी अशी रगाड्याला लागली. पण ते कुठं गप्प बसते. त्यानं त्याचं काम केलं.
जे मध्ये होतं ते बाहेर आलं, खाली पडलं. पाहुण्याच्या भरात हिलाही जाणीव झाली नाही काय झालं हे. परंतु वस्त्रीला ही सगळी बसलेली होती, जावई त्याचे मित्रमंडळी. जावई नेमका त्या सवण्याच्या बाजूला होता बसलेला समोर. जावयानं हे दृश्य पाहिलं. जेवायला पंगत बसली. आता मित्र कंपनीने हे पाहिलंच नव्हतं ना. त्याने अगदी चापून बासुंदी हाणली. पण जावई काय बासुंदीचा घास घेणं गेला, बाकी सगळं खात होता, बासुंदी खाणं गेला. सासूला वाटलं जावई रुसला. तर सवण्यातून ते बघत होती. नवऱ्याला घेतलं बोलून, तुम्हाला काही लाज फीज आहे की नाही काय? पहिल्या वर्षाला पहिल्या दिवाळसणाला जावई आपले आलेत, ते रुसलेत, त्या बासुंदीचा घास बी खात नाहीत. काय त्यांचं म्हणणं आहे ते तरी विचारून घ्या बघा. काय आपल्याला भीक लागलेली नाही, एकुलती एक पोरगी आपली. काय त्यांना पाहिजे तेवढं सोनं आपण, पण त्यांनी बासुंदी खायला पाहिजे. सासरे बुवा आले, हात जोडले. जावई बापू, काय आमच्याकडून चुकलं असलं तर ते सांगा. काय तुमचा पाहुणचार करायचा आमच्याकडून राहिला असेल तेही सांगा. तुम्हाला तोळा 2 तोळं सोनं घालतो आम्ही, पहिल्यांदा तुम्ही आलात. तरी जावई गप्पच. सासऱ्याला वाटलं 2 तोळ्यात ह्याचं समाधान होत नाही. अहो जावई बापू 5 तोळं घालतो, मला काय भीक लागलेली नाही. तरी जावई गप्पच. अहो 10 तोळं घालतो, अजून तरी घेता की नाही घास. जावायला वाटलं आता सांगण्याशिवाय गत्यंतर नाही. मग जावयानं म्हटलं, बासुंदी खा, बासुंदी खा. काय खाऊ, सासूबाईचं तीर्थ खाऊ की काय? कशी अवस्था झाली असेल बाकीच्यांची, ज्यांनी चापून हाणली त्यांची, ज्यांनी चापून बासुंदी हाणली त्याची कशी अवस्था झाली असेल. याला म्हणतात वर्म. वर्म कळाल्यानंतर, वर्म कळणं म्हणजे गुणदोष कळणं, वर्म कळणं म्हणजे प्राप्तीसाठी जवळचा मार्ग लक्षात येणं, यालाही वर्म म्हणतात. महाराज म्हणतात, देवा या ब्रह्म्याच्या पदामध्ये, या रिद्धी सिद्धीमध्ये काय दोष आहेत त्याचं वर्म आम्हाला माहित झालंय. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. कोणतं वर्म आहे? जे जे कर्म धर्म नाशिवंत, हे नाशवंत आहे, हे माईक आहेत. आणि जे मायाजन्य असतं ते नाशिवंत असतं, दुःखदायी असतं. हा सिद्धांत आहे. आणि तो सिद्धांत, त्याचं वर्म आम्हाला ठाऊक आहे. आणि त्यामुळं आम्हाला तुम्ही असं काही समोर टाकून आमची फसवणूक करू नका. आम्हाला फक्त एकच पाहिजे, तुमच्या पायावर माझं चित्त स्थिर व्हायला पाहिजे. माझ्या मनाला, माझ्या चित्ताला, माझ्या इंद्रियाला तुझ्या नामचिंतनाशिवाय दुसरा विषयच राहायला नको आहे. ज्ञानेश्वर माऊली.